कंटिन्युएशन म्हणून मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो आणि जो सगळ्यांच्या मनात आता असणारच आहे की तुम्ही ह्या बिझनेसमध्ये आपणून आलात का तुम्हाला मागच्या लोकांनी फोर्स केलं मागील पिढीनं? फॅमिली बिझनेसमध्ये थोडी खुशी थोडी गम असतं. चॉईस हा पण तो घ्यायचा कमी असतो. पण गिवन द फॅक्ट दॅट मी मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर मुळात मी मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं का ठरवलं, इथपासून फॅमिली म्हणजे एक डेअरी बिझनेस असलेली फॅमिली जर आपल्या मुलांना फॅमिली बिझनेसमध्येच राहायला पाहिजे असं म्हणत असेल तर कदाचित फूड टेक्नॉलॉजी, ॲनिमल हजबंड्री हेच परस्यू करा असं कंपल्शन केलं असतं. पण तसं न करता माझं इन्क्लिनेशन कुठं आहे, माझी आवड काय आहे हे बघून मला जसं शिक्षणाला त्यांनी संधी दिली आणि दॅट इट सेल्फ सेज की एक लिमिटेड फ्रीडम फॅमिली मॅनेज बिझनेसमध्ये असतं आणि ते आमच्याकडं होतं आणि त्यामुळं इट वॉज डेफिनेटली माय चॉईस टू जॉईन. पण बिझनेसमध्ये आल्यानंतर आपलं ग्रूमिंग कसं केलं गेलं? ॲक्च्युली बिझनेसमध्ये आल्यानंतर फॅमिली बिझनेसमधल्या लोकांचं ग्रूमिंग होतं हे अर्धसत्य आहे. मुळात नाहीतर मग तो फॅमिली बिझनेसच होणार नाही. फॅमिली बिझनेसचं ग्रूमिंग कदाचित वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून सुरू होतं आणि ते बाळकडू आपण जे म्हणतो की धंद्यातलं बाळकडू याच्याकडे आहे असं लोक म्हणतात, तसं ते बाळकडू असतं आणि लहानपणापासून तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर, आजोबांबरोबर, काकांबरोबर, मोठ्या भावाबरोबर फॅमिली बिझनेसमधल्या वेगवेगळ्या चर्चा डायनिंग टेबलवर ऐकत असता. तुमच्या ऑफिसेसमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तुम्ही जात असता आणि याच्यातून एक संस्कार बिझनेसमनचं होण्याचा एक संस्कार तुम्हाला घडत असतो. लोक आपली पुढची कशी वागतात, कशी बोलतात आणि पुढं जाऊन आपल्याला जर हे करायचं असेल तर आपण काय त्याच्यात इन्कल्केट करायला पाहिजे ह्याचं बाळकडू हे लहानपणापासून आपल्याला मिळत असतं आणि त्यांनी जे ते योग्य पद्धतीने घेऊ शकतात तेच पुढं फॅमिली मॅनेजमेंट बिझनेसमध्ये जाऊ शकतात आणि पुढं ते वाढवू शकतात. त्यामुळे फॅमिली मॅनेज बिझनेसमध्ये ट्रेनिंग हे इट स्टार्ट्स फ्रॉम युअर होम आणि घरात इतर ठिकाणी. त्यामुळं घरात आपण भरपूर बोललं पाहिजे, चांगल्या वाईट गोष्टी धंद्यामधल्या बोलल्या पाहिजेत. त्यामुळे ते संस्कार नक्कीच मुलांवर होतात आणि पुढं जाऊन ज्यावेळेस ते ॲक्च्युली आपण करायची वेळ येते त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असतात आणि त्याच्यापासून पुढे तुम्ही जात असता. त्यामुळं ग्रूमिंग हे कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट आहे. कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट तर प्रत्येकाला पाहिजे. त्यामुळं नंतर गेल्यानंतर त्या पोझिशनप्रमाणे तुमचं ग्रूमिंग पाहिजे हा एक डिफरंट थॉट आहे आणि ते पाहिजे. पण त्याच्याही अगोदर ते लहानपणापासून सुरू होतं असं माझं म्हणणं. बिझनेस एक इन्फ्रास्ट्रक्चर पण प्रोव्हाइड करतं आणि आपण म्हणालात तसं प्रत्येकाच्या इन्क्लिनेशनप्रमाणे त्याला शिक्षणाचीही संधी दिली जाते. ह्या कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा तुमची जनरेशन बिझनेसमध्ये आली त्यावेळी बिझनेसमध्ये बदल कसे झाले, म्हणजे वॉज इट हॉरिझॉन्टल ग्रोथ ऑर डायव्हर्सिफिकेशन अशा अर्थाने? इट वॉज अ बिट ऑफ हॉरिझॉन्टल ग्रोथ अँड मच ऑफ अ व्हर्टिकल ग्रोथ ॲज वेल. कसं असतं की ज्यावेळेस फर्स्ट किंवा सेकंड जनरेशनच्या एंटरप्रेन्योर्सनी काही बिझनेस एस्टॅब्लिश केलेले असतात, वाढवलेले असतात, त्यावेळेस त्यांच्या एक स्वतःच्या बाउंड्रीज असतात की ज्याच्यामध्ये एक कम्फर्ट झोन तयार होऊन बिझनेस वाढलेला असतो आणि त्याचं ब्रँड नेममध्ये कन्व्हर्जन झालं असतं. आता हा ब्रँड नेमचं युटिलायझेशन करून जर आपल्याला पुढं जायचं असेल तर तुम्हाला ज्या ठिकाणी हॉरिझॉन्टल ग्रोथ मिळायला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही हॉरिझॉन्टल करा. इफ यू गेट अ चान्स ऑफ व्हर्टिकल ग्रोथ यू गो विथ व्हर्टिकल ग्रोथ. त्यामुळे आम्ही वी हॅव डायव्हर्सिफाईड इन टू रिव्हर्स इंजिनिअरिंग अँड वी हॅव ऑल्सो एक्सपांडेड आवर टेरिटरीज प्लस आवर टर्नओव्हर काइंड ऑफ, म्हणजे किती प्रोडक्शन हँडलिंग कपॅसिटीज म्हणू त्या पद्धतीने. त्यामुळं ज्या पद्धतीने आपल्याला बिझनेसमध्ये ग्रोथ आणि आमच्या फूड बिझनेसमध्ये एस्पेशली फूड बिझनेसमध्ये ह्या दोन्ही गोष्टी अशा डिफाईन नाही आहेत, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. ते आर इन हँड इन हँड. तुम्हाला काही बॅकवर्ड इंटिग्रेशन वाढवली नाहीत, थोडीशी डायव्हर्सिफिकेशन केली नाहीत तर तुमची ग्रोथ होत नाही. कारण तुमचं रॉ मटेरियल हे फूडच आहे आणि रॉ मटेरियल फूड असल्यामुळे त्याची जर तुम्हाला त्या फूडची सातत्य ठेवायचं असेल, क्वालिटी ठेवायची असेल तर तुम्हाला ती एक हॉरिझॉन्टल ग्रोथ ही महत्त्वाची आहे आणि ऑफकोर्स व्हर्टिकल ग्रोथ महत्त्वाची. चितळे म्हणजे क्वालिटी असा एक आता ब्रँड तयार झालेला आहे, तुमचा मोठा ब्रँड झालेला आहे. तुम्हाला काय नक्की वाटतं की त्याचं गमक कशात आहे?
कशामुळं तो डेव्हलप झाला आणि हा ब्रँड दिवसेंदिवस तुम्ही अजूनही जास्त स्ट्रॉंग करताय, तर त्यासाठी तुम्ही वेगळ्या अशा काय उपाययोजना करताय काय? जनरली एक ब्रँड हा कदाचित चांगल्या गोष्टीलाच ब्रँड म्हणतात, वाईट गोष्टीला ब्रँडला ब्रँड म्हणतात असं नाही. त्यामुळं ब्रँड इज ऑलवेज स्पीकिंग ऑफ अ क्वालिटी. कुठलाही ब्रँड असेल तर डेफिनेटली इट्स अ क्वालिटी. पण मी जनरली मानतो की क्वालिटी इज अ आउटपुट. कारण क्वालिटी हे फलित आहे त्या गोष्टीचं. तुम्ही क्वालिटीसाठी काम करत नाही, जनरली तुम्ही काम करताय तुमची आवड आहे, तुमचा धंदा आहे, तुमचं बेसिक आहे म्हणून करता. त्यामुळे क्वालिटीचं जर आउटपुट तुम्हाला पाहिजे असेल, चांगल्या क्वालिटीचं आउटपुट पाहिजे असेल, विच इज कन्व्हर्टिंग युअर प्रॉडक्ट इन टू द ब्रँड, आणि ते असोसिएशन तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही जे काही करताय त्याच्याबद्दल तुम्हाला पॅशन पाहिजे आणि यू हॅव टू बी ऑनेस्ट इन व्हॉट यू आर डुईंग. सो ह्या 2 गोष्टी असतील आणि त्याला मी PH फॅक्टर म्हणतो. ती PH 7 इज अ न्यूट्रल PH. केमिकल इंजिनिअरिंगमधले इथले कोण असतील तर दे विल सेकंड मी. तर तुम्ही पॅशनसुद्धा असली पाहिजे, याचा अर्थ त्याच्यात वाहून जायला नाही पाहिजे. ऑनेस्टीही असली पाहिजे की त्याच्यामुळे तुम्ही थांबलं नाही पाहिजे. पण ऑनेस्टी आणि पॅशन असल्याशिवाय तुमचा धंदा वाढत नाही आणि क्वालिटी तुम्ही त्याच्यात आणू शकत नाही, असं माझं मत आहे. नाही, मी त्यातल्या ब्रँडिंगकडे परत येतो. म्हणजे समजा चितळे हा जो लोगो आहे आपला, ज्या सगळ्या गाड्यांवरती किंवा त्या पिशवीवरती चितळे हे नाव दिसत असतं, हा एक्झॅक्टली केव्हा सुरू झाला? तो तसा ब्रँड करायचा किंवा तो एक लोगो डिझाईन करायचा, याचं मार्केटिंग आणि ब्रँडिंग करायचं, अशा स्वरूपामध्ये आपण कसं ठरवत गेलात? असं एक्झॅक्ट डेट आठवत नाही, कारण फॅमिली बिझनेसमध्ये तारखा लिहून फाईल तयार होत नाहीत. पण समवेअर अराउंड 80s 84 पुणे आमचं मेन दुधासाठीचं मार्केट आणि पुणं असल्यामुळे तिथे पहिल्यापासून आमच्या प्रॉडक्टवर मराठी नावानीच आम्ही प्रॉडक्ट लेबलिंग करायचो. 84-85 पुण्याचा चेहरामोहरा बराच बदलायला लागला आणि त्याच्यामध्ये नॉन महाराष्ट्रीयन पॉप्युलेशन वाढायला लागली. आणि ज्यावेळेस नवीन पॅकेजिंग आलं, बाकीच्या गोष्टी यायला लागल्या, काही प्रॉडक्ट्स आम्ही इंट्रोड्यूस करायला लागलो की जे रिटेलमध्ये पॅक्ड व्हर्जनमध्ये जायला लागलेत, त्यावेळेस लोकांची डिमांड यायला लागली की बाबा मराठीबरोबर एक कॉमन लँग्वेज म्हणून तुम्ही इंग्लिश पण सुरू करा. तर त्यावेळेस आम्ही असा थॉट प्रोसेसमध्ये आणलं की बाबा इंग्लिशमध्ये चितळे कसं लिहिता येईल. आणि मग आमच्या एका मोठ्या काकांची जी इंग्लिशमध्ये सही होती ते रनिंग इंग्लिशमध्ये ते चितळे असे लिहायचे, आणि त्याच्यावरून त्या आर्टिस्टला सुचलं की बाबा असं करूया, आणि त्यांनी ते करून दाखवलं आणि सगळ्यांना त्यावेळेस मान्य झालं. त्यामुळे 80sच्या आसपास आम्ही ते सुरू केलं आणि ते चालू आहे आता. त्यामुळं ह्या गोष्टी आहेत, हे काही ठरवून केल्या आहेत किंवा कोणाला विचारून केल्या आहेत असं झालं नाहीत, पण दॅट गॉट रिकग्निशन ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. ते नाव कसं लिहिलं आहे त्याच्यामुळं कदाचित नसावं, त्याच्याबरोबर काय येतं आहे त्याच्याबरोबर नक्कीच ते हिट झालं असं माझं मत आहे. आणि दुसरा चितळे आणि ब्रँड ह्याचा अर्थ क्वालिटी. आता संजीव कुलकर्णी म्हणेल तसं हा जो क्वालिटी आस्पेक्ट आहे, हा आता डायव्हर्सिफिकेशनमध्ये एखादं युनिट नवंही सुरू होऊ शकतं आणि कदाचित कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये आपण वेगळ्या पद्धतीनं आणखी जुन्या युनिट्सनाही प्रोजेक्ट करत असतो. या सगळ्यामध्ये नवं युनिट सुरू करण्यापासून ते कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये तो ब्रँड एन्हान्स करण्यापर्यंत, यामध्ये आपण क्वालिटीचा फोकस कसा मेंटेन करता? तोच विषय आहे. मी माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर आमच्या धंद्याला जॉईन व्हायच्या अगोदर 6 महिने आय वर्क विथ किर्लोस्कर्स. आणि किर्लोस्कर्समध्ये त्यावेळेस किर्लोस्करवाडीला लॉनवरती एक मोठं ब्रीदवाक्य त्यांनी लिहिलं होतं, क्वालिटी नेवर कम्स फॉर फ्री. क्वालिटी फुकट मिळत नाही आणि त्याला तुमचं हार्डवर्क पाहिजे, तुमचा त्याच्यामधला जीव ओतून काम करायची तयारी पाहिजे. आणि ही आम्ही तयारी कायम दाखवली. आणि ज्या वेळेस आपण एखादं प्रॉडक्ट नवीन डेव्हलप करतो किंवा जुनं प्रॉडक्टसुद्धा एका नवीन लेवलला प्रोडक्शनच्या साईजमध्ये नेतो, त्यावेळेस आपण जे करतोय, जे देतोय त्याची कन्सिस्टन्सी तशीच राहिली पाहिजे, हा आमचा कटाक्ष असल्यामुळे काहीही डेव्हलपमेंट त्याच्यात झाली तरी ती डेव्हलपमेंट ही त्या सूत्राला धरून होती. त्यामुळं आज जवळजवळ 80, 82, 85 अगदी 90 सालापर्यंत आमच्या दुकानामध्ये सोमवारी बोर्ड असायचा की बाकरवडी मिळणार नाही. इतर वेळेस सणासुदीच्या दिवशीही बाकरवडी मिळणार नाही म्हणून बोर्ड असायचा. नंतर काही दिवसांनी असं असायचं की 2 तासामध्ये ती बाकरवडी संपायची. पण आज
आम्ही रोज जवळजवळ 8 टन बाकरवडी करतोय आणि गेली 30 वर्ष आम्ही बाकरवडी मशीनवर करतोय. पण त्या बाकरवडीची चव ज्याने 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी खाल्ली असेल ती चव आणि आज त्याच्यामध्ये फरक नाही. कारण त्याचं कारण हे आम्ही त्याची पाठीमागे जे डिझायनिंग एफर्ट्स घेतले की बाबा प्रोडक्शन वाढवायचं आहे तर क्वालिटी तीच राहिली पाहिजे, टेस्ट तीच राहिली पाहिजे. परत क्वालिटी परत मी मग म्हटलं त्याचं आउटपुट आहे. मुळात मला इनपुट काय आहे की माझी कन्झ्युमरची रिक्वायरमेंट काय आहे, आज मी डेव्हलप केलेली टेस्ट आहे, ती कन्झ्युमरचं ॲप्रिसिएशन आहे, ती जर मला कन्सिस्टन्टली देता येत नसेल तर मला नुसतं मेकॅनायझेशन करून किंवा ॲटोमेशन करून प्रोडक्शन वाढवणं ह्याच्यात काय अर्थ नाही. मला तीच कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे आणि तीच क्वालिटी मला देता यायला पाहिजे. तर ते ॲडॉप्टेशन ऑफ टेक्नॉलॉजी इज वर्थ डुईंग इट. आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये हे एक उदाहरण झालं, पण प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही ज्यावेळेस आमचे नवीन काही प्रॉडक्ट आणू किंवा आहे त्या प्रॉडक्टची व्हॉल्यूम्स वाढवू त्यावेळेस आम्ही कटाक्षाने हे बघितलं की देर विल बी युटिलायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी बट दॅट टेक्नॉलॉजी विल सर्व द पर्पज ऑफ प्रोसेस मॅनेजमेंट ही अधिक कंट्रोल्ड असते असायला पाहिजे. मग ही प्रोसेस बिल्ड करण्यासाठी म्हणून पण आपण तिथं प्रत्येक जे काही आपण युनिट सुरू करता आणि जे काही मॅन्युफॅक्चर करता याच्यामध्ये प्रोसेसचं स्टँडर्डायझेशन जे आहे याच्यासाठी आपण तिथे क्वालिटी नॉर्म्स काही स्पेसिफाय केलेले आहेत किंवा या प्रत्येक गोष्टी समजा एक ISO किंवा अशा स्वरूपाच्या काही स्पेसिफिकेशन स्टँडर्ड्समध्ये आणलेले आहेत. हो, नक्कीच नक्कीच. आणि ISO इनफॅक्ट बरीच लोक ISOला फार वेगळ्या बागुलवाने बघतात. आम्ही ज्यावेळेस 94-96 पासून ISO घेतलं, एखाद्या मिठाईच्या दुकानाला ISO मधले जे फूड सेफ्टीचं ISO 22000 पूर्वी 22 नव्हतं, HACCP म्हणून त्याला मानक होतं, ते नंतर ISO मध्ये अडॉप्ट 98 मध्ये झालं. तर असं मानक सर्टिफिकेशन असणारी भारतातलं पहिलं दुकान चितळे बंधूंचं बाजीराव रोडचं पुण्याचं होतं. ह्या स्टँडर्डायझेशन्स ज्या आहेत किंवा ह्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या आम्ही डेफिनेटली तुम्ही जे म्हणताय तसं की आपण काय आपल्याला करायला पाहिजे आणि त्याची क्वालिटी कशी यायला पाहिजे ह्याच्या आम्ही प्रोसेसेस केल्या. आम्ही बऱ्याच वेळा भरपूर वेळ डिझाईनमध्ये घेतो. काम प्रत्यक्ष सुरू करायच्या अगोदर आमच्या पेपरमध्ये फाईलच्या फाईल भरून डिझाईन्स असतात आणि आफ्टर वी सॅटिस्फाय आवर टीम सॅटिस्फाय देमसेल्व्स देन ओनली वी ॲक्च्युली स्टार्ट डुईंग द वर्क. त्यामुळे आमचा हा इन-हाऊस रिसर्च भरपूर असतो. आता नवीन त्याला आयाम जोडलेले आहेत, डायव्हर्सिफाईड फील्ड्स अवेलेबल आहेत, स्पेशलायझेशन्स डायव्हर्सिफाईड अवेलेबल आहेत बाहेर आउट ऑफ युअर ओन फॅमिली. तर त्यांची आम्ही कन्सल्टंट म्हणून त्या पर्टिक्युलर गोष्टींना मदत घेत असतो आणि वी डेव्हलप स्टँडर्ड प्रोसेसेस बिफोर गोईंग फॉर एनी एक्सपान्शन ऑर डायव्हर्सिफिकेशन. आणि ह्या सगळ्याचं पिरियॉडिक पुन्हा रिव्हिजनची मेकॅनिझम त्याच्यामध्ये हो, इन्क्लूड केलेली आहे. कुठल्याही प्रोजेक्टला जर रिव्हिजन नसेल आणि टाईम बाउंड त्या प्रोजेक्ट नसतील तर ती प्रोजेक्ट सक्सेस झाली असं होऊ शकत नाही, ते फेलच होणार. आयदर दे बिकम सक्सेसफुल बट यू डोंट गेट द डिझायर्ड रिझल्ट्स. कारण एखादा रस्ता तुम्ही करायला 15 वर्ष लावलीत तर तो रस्ता होईस तोपर्यंत त्याच्यावरचं ट्रॅफिक एवढं वाढलेलं असतं की त्या रस्त्याची रुंदी कमी होते. त्यामुळे तो रस्ता मी केला हे म्हणण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही यू हॅव टू डू द टाईम बाउंड प्रोजेक्ट्स. आणि पण आपल्या स्टँडर्डायझेशन इन ऑल आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये फार कमी आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी तुम्हाला पहिल्यापासून कराव्या लागतात किंवा नवीन ज्या गोष्टी परदेशात आहेत त्या तुम्हाला ॲडॉप्ट कराव्या लागतात आणि ॲडॉप्टेशन टेक्स लिटल टाईम. आणि त्यामुळं नॉन इंजिनिअरिंग किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये अजूनही देर इज ह्यूज स्कोप ऑफ डुईंग मेजर इंजिनिअरिंग वर्क, मेजर स्टँडर्डायझेशन वर्क. आणि ते जर झालं तर भारतात एवढं चांगलं फूड आहे की ज्याच्यासाठी आता मगाशी आमची चर्चा चालू होती की केरळमध्ये सगळे परदेशी लोक पहिल्यांदा आले का तर त्या मसाल्यांच्या शोधात आले. तर भारतामध्ये एवढं डायव्हर्सिफाईड फूड आहे, स्वतःच्या प्रत्येक रिजनच्या दर 15-20 किलोमीटरवर एवढ्या रेसिपीज आहेत. तर ह्या सगळ्या जर आपण काही त्या लोकल म्हणजे लोकल प्लस ग्लोबल ह्या सिस्टीममधनं जर आपण स्टँडर्डाईज करायला लागलो तर देर इज अ ह्यूज स्कोप फॉर डुईंग इट. आणि ते अजून कमी पडते. त्यामुळे कधी आमचे हे प्रोजेक्ट्स मागं पुढं होतात कारण ते सगळं आम्हाला स्वतःला करावं लागतं, बघावं लागतं. अदरवाईज वी डेफिनेटली टेक द रिव्ह्यूज. आम्ही एकदम मोठा प्रोजेक्ट कधी करत नाही.
आम्ही तो तुकड्यात करतो. स्टेप वाईज प्रोसेस असतात त्याला आणि त्यामुळं स्टेज वाईज ॲटोमेशन, स्टेज वाईज एक्सपान्शन असंच आम्ही कायम करत असतो. नाही, हे आत्ता आपण ग्लोबलायझेशनबद्दलही बोललो. मग ह्या प्रत्येक ग्लोबलायझेशनचा विचार करून जेव्हा आपण इंटरनल प्रोसेसेस स्टँडर्ड करतो त्यावेळी क्वालिटीचं बेंचमार्किंग करण्याची आपली पद्धत कशी असते? हाऊ डू यू डिसाईड दॅट दिस पर्टिक्युलर क्वालिटी इज टू बी अचीव्ड? असं नाही मला सांगता येणार, पण एक स्वतःची एक टेस्ट आहे फॉर्म्युला आणि हे यू कॅन बेंचमार्क डेफिनेटली. किती प्रॉडक्टिव्हिटी आहे हे तुम्ही बेंचमार्क करू शकाल, येस. किती एफिशियन्सी आहे हे तुम्ही बेंचमार्क करू शकाल, इनपुट आउटपुट याच्या सगळ्या सो कॉल्ड KPIs तुम्ही डेव्हलप करू शकाल आणि त्या असतात. म्हणजे मला नाही वाटत की त्याच्यात काही वेगळं एक फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा आम्ही वेगळं करतो. जे एक इंजिनिअरिंग ॲटोमोबाईल इंडस्ट्री करते, जे सप्लाय चेन मॅनेजमेंटची एखादी सर्व्हिस इंडस्ट्री करते, शेवटी बिझनेस मॉडेल इज अ बिझनेस मॉडेल. तुम्ही कुठला बिझनेस करताय माझ्या दृष्टीने फार फरक पडत नाही अनलेस अँड अंटिल दॅट बिझनेस इटसेल्फ इज अ डिफरंट थिंग. पण लॉजिकली मॅनेजमेंट रिमेन्स सेम. देर आर सर्टन प्रिन्सिपल्स अँड लॉजिक्स ऑन विच द मॅनेजमेंट वर्क्स आणि त्याच्या त्या प्रोसेसेस स्टँडर्डाईज केल्याशिवाय तुमचं आउटपुट वाढू शकत नाही किंवा मल्टिप्लिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळं एखाद्या गोष्टीचं स्टँडर्डायझेशन असेल, समजा आता आमचे दुधाच्या पिशव्यांमध्ये जे क्रेट आहेत ते क्रेट अमूलने स्टँडर्डाईज केले. ते केले त्यावेळेस एका क्रेटमध्ये 10 लिटर पिशव्या बसतील अशी त्यांचं डिझाईन होतं. पण आम्ही ज्यावेळेस ते ऑप्टिमाइज केलं त्यावेळेस आम्ही 12 लिटर पिशव्या बसू शकतील अशा पद्धतीने पिशव्यांची शेप बदलणे किंवा त्याची ऑप्टिमायझेशन केलं. त्यामुळे आम्ही 20% वी कुड से ऑन 20% मोर दॅन 20% ऑफ प्लास्टिक क्रेट्स युटिलायझेशन. आणि हा एक मोठा आमचा ग्रीन, आता म्हणायला हरकत नाही ग्रीन, पण कॉस्ट सेव्हिंग फॅक्टर होता. त्यामुळे अशा गोष्टी आम्ही सतत करत असतो. त्या ठिकाणी त्याचं बेंचमार्किंग होत असतं. म्हणजे तुमचं दूध हे रॉ मटेरियल आहे आणि दूध सप्लाय करणारे हे सगळे शेतकरी असे असणार आणि ह्यांच्याकडनं तुम्ही दूध कलेक्ट करून पुढे प्रोसेस करून पाठवता. पण ह्या शेतकऱ्यांकडच्या दुधाची क्वालिटी किंवा क्वांटिटी पण, कारण का क्वांटिटी पण हा एक मेजर इश्यू असतो तुमच्या बिझनेसमध्ये, तर क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही इम्प्रूव्ह होत राहावी म्हणून तुम्ही काही स्पेसिफिक एफर्ट्स असे काही घेता का? म्हणजे शेतकऱ्यांसाठी काही स्पेसिफिक एफर्ट्स तुमचे असतात का असे काही? हो, पहिल्यापासून आम्ही शेतकऱ्यांसाठी एफर्ट्स घेतोय आणि कारण ह्या बिझनेसचं इनपुटच मुळात शेतकऱ्यांकडनं येतं आहे. आणि आम्ही स्वतःचा जो फार्म आहे तो R&D फार्म आहे, ज्याच्यामध्ये 200 जनावरं आहेत. ते रिसर्च तिथं होतो, तिथं लोकांना शेतकऱ्यांना व्हिजिट करायला परवानगी असते, व्ह्यूइंग गॅलरीज आहेत, ट्रेनिंग सेंटर आहे. तिथं तो शेतकरी टेक्नॉलॉजी वेगळ्या वेगळ्या काय जगात चालू आहेत त्या बघतो, त्याला ॲडॉप्ट करायचे असतील तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. हे झालं आत्ताचं. पण अगदी ज्यावेळेस आमच्या आजोबांनी सुरू केला त्यावेळेस ते कदाचित त्यांच्या घरापुरता किंवा त्यांच्या गोठ्यापुरता मर्यादित असलेला धंदा त्यांनी वाढवताना अनेक शेतकऱ्यांना, कारण त्यावेळेस 1940 सालापर्यंत मुंबईसारख्या ठिकाणीच मोठ्या मोठ्या डेअरीज असायच्या. एक ऑर्गनाइज डेअरिंग किंवा ऑर्गनाइज फार्मिंग किंवा दूध मिल्क प्रोसेसिंग हे भारतात नव्हतंच. आणि पूर्वीच्या मान्य पद्धतीप्रमाणे आपल्या संस्कृतीप्रमाणे दूध विकणे हा प्रघात नव्हता. ते कल्चरली इट वॉज शॉक की दूध विकायचं आणि त्याच्यातनं पैसे घ्यायचे. पण तो आमच्या आजोबांनी बदल केला की बाबा आज पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला दुधाचे पैसे मिळतात. एक शेतकरी म्हणून तुम्हाला जर व्हॅल्यू ॲडिशन काय करायचं असेल तर तुम्हाला दुधामध्ये की जे एक सेकंडरी प्रॉडक्ट म्हणून अजूनही समजलं जातं त्याच्यामध्येच मिळू शकतं, तर ते तुम्ही मार्केटेबल कमोडिटीमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे आणि मी ते तुम्हाला करून देतो म्हणून त्यांनी ते सुरू केलं. आणि तेव्हापासून आम्ही शेतकऱ्यांना पहिल्यांदा जागरूकता आणणं की बाबा हे कसं करायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना चांगल्या जातीचे जनावरं की आपल्या देशी गाई म्हशी आहेत त्या 2 किंवा 3 लिटर दूध पर डे द्यायच्या, मेहसाणा किंवा हरियाणाकडून आलेल्या म्हशी आहेत त्या 8-9 लिटर दूध देतात, अशा म्हशी आणायच्या. ह्या पद्धतीनं आम्ही त्याच्यात शेतकऱ्यांच्याकडे प्रयत्न केले. आणि आता जे आम्ही प्रयत्न करतोय ते इट्स जस्ट लाईक युअर मायक्रो TLC प्रोग्रॅम. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न करतोय. आम्ही त्यांना एक 7 मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स ऑफ फार्मिंग असे आम्ही एक तयार केलेले आहेत. आणि ती 7 प्रिन्सिपल्स घेऊन आम्ही
त्यांना ट्रेनिंग देतो आहे. 1 डे ट्रेनिंग प्रोग्राम असतो. 3 ते 4 महिन्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन होतं की ह्या 7 ते 8 मॅनेजमेंट प्रिन्सिपल्सवर त्या फार्मरनी काय ॲक्शन घेतलेली आहे, तो कशात कमी पडलेला आहे. कमी पडला असला तर ती त्याची चूक आहे का त्या ट्रेनरची चूक आहे. आणि त्या ॲडॉप्टेशनला आपल्याला पुढं ज्यावेळेस ट्रेनिंग देता येईल त्यावेळेस आपल्याला आणखीन काय करता येईल की ज्याच्यामुळे पुढच्या लोकांना जास्त ॲडॉप्टेशन सोपं जाईल. आणि अशा पद्धतीने आम्ही तो प्रोग्राम पहिल्या स्टेजचा केलेला आहे. त्याला आम्ही नाव दिलेलं आहे उदय. ह्या असे आमचे जवळजवळ 5,000 उदय फार्म गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही ट्रेन केलेले आहेत. ह्याच्यामधून आम्ही आता 200 फार्मर्स निवडलेले आहेत की ते सेकंडरी ट्रेनिंगला जातील. आणि त्याच्यामध्ये ते हायर लेवल ऑफ टेक्नॉलॉजी, मॅक्झिमायझेशन ऑफ त्यांचे बिझनेसचा वाढ कशी करता येईल, ग्रोथ कशी करता येईल. एकत्र 3-4 फार्मर येऊन करू शकतात किंवा एकच फार्मर मोठे गोठे करू शकतो. आत्ता जनरली 2 ते 4 जनावरांचा एक गोठा अशी पद्धत आहे. पण ती आता 25 जनावरं, 100 जनावरं असं जर गेलं तर त्याला फायद्याचं होईल. तर ते कसं फायद्याचं होईल, त्याच्यासाठी काय त्याला नॉलेज पाहिजे. अगदी बँकचं प्रपोजलपासून, लोन प्रपोजलपासून ते बेसिक ॲनिमल हेल्थपर्यंत सगळंचं नॉलेज आपल्याला कसं देता येईल हे आम्ही सेकंड ह्याच्यामध्ये बघतो की दॅट इज किरण. आम्ही तो रे ऑफ होप तिथे पुढे येतो आहे म्हणून त्याचं आम्ही किरण नाव असं ठेवलेलं आहे. आणि थर्ड ट्रेनिंग प्रोग्राम जो पुढच्या वर्षी सुरू होईल, पहिली बॅच आमची येईल, ह्या अशा 10% आउट ऑफ दीज फार्मर्स जे सेकंड ह्याच्यामध्ये गेले आणि सेकंडमधनं जे परत थर्डमध्ये सबस्क्राईब होऊ शकतात किंवा जाऊ शकतात असे फार्मर्स आहेत, त्यांना आम्ही कंप्लीट एक 200 जनावरांचा गोठा, फुल फ्लेज ट्रेनिंग सेंटरची कपॅसिटी ह्या पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत. उद्या आम्ही जे फार्मरला ट्रेनिंग देतोय दीज फार्मर्स विल बी ए ट्रेनिंग सेंटर फॉर अस. आम्ही ह्या लोकांना ट्रेन करू. सो ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम विल बी देअर. आणि मग याच्यामध्ये इकॉनॉमिक्सपासून सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. नुसतंच हर्ड मॅनेजमेंट नाही तर मॅक्झिमायझेशन आउटपुट कसं करता येईल, जनावरांकडनं जास्तीत जास्त मिळकत कशी मिळवता येईल, कमीत कमी खर्च कसा करता येईल, हे सगळे प्रिन्सिपल्स त्याच्यामध्ये आहेत. आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम हा चांगलं दूध निर्माण होणं, चांगल्या क्वालिटीचं दूध निर्माण होणं, कन्सिस्टंट क्वालिटीचं दूध निर्माण होणं आणि सातत्याने होणं. कारण दूध हे उन्हाळ्यामध्ये म्हशीच्या बाबतीत कमी होतं आणि हिवाळ्यामध्ये जास्त असतं आणि जवळजवळ 40 ते 50% फरक पडू शकतो. म्हणजे 100 लिटर जर ते डिसेंबर जानेवारीत देत असतील तर मार्च एप्रिल मेमध्ये ते फक्त 40 किंवा 50 लिटर देतात. अशा वेळेस डिमांड मात्र ज्यावेळेस 60 लिटर असते ते 60 लिटरच राहणार किंवा 70 असेल तर ती 70च राहणार. आणि त्याच्यासाठी आम्हाला त्याच्यामध्ये बफरिंग करावं लागतं आणि मग बाय प्रोडक्ट्स ही एस्टॅब्लिश अशी करावी लागतात की त्याचं इट विल टेक केअर. पण मॅनेजमेंट चांगली केली तर यू कॅन हॅव अ बेनिफिट ऑफ. आत्ता आम्ही जवळजवळ 90% आसपास आहे. म्हणजे हिवाळ्यामध्ये जर 100 लिटर दूध असेल तर एप्रिल मे महिन्यामध्ये 85 ते 90% दूध शेतकरी आम्हाला पुरवू शकतो. इथपर्यंत आमचं ट्रेनिंग आता पोचलेलं आहे. त्यामुळे ह्या पद्धतीनं मॅनेजमेंट जर चांगली केली तर बदल घडू शकतात आणि चांगली क्वालिटी आपल्याला मिळू शकते. हे परत सिद्ध झालं. आणि हा 3ऱ्या स्टेजला आम्ही आमच्या फाउंडर माझे आजोबा भास्कर गणेश चितळे यांच्या नावाने हे BG चितळे आमच्या कंपनीचं नाव आहे. तर त्यांच्या नावाने भास्कर की जे सूर्य आहे म्हणजे पूर्ण प्रकाश तिथं तयार झालेला आहे. म्हणून ही 3री MSG स्टेज आहे ते निरंतर कंटिन्युअल लाईट ऑफ हे म्हणून त्याचं नाव आम्ही भास्कर असं ठेवलेलं आहे. त्यामुळे अशा स्टेजमध्ये आम्ही शेतकऱ्यांचं. मी असं ऐकलंय की तुम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या गोठ्यामध्ये पण डॅशबोर्ड सेट करून दिलेले आहेत. हो. आणि शेतकरी लोक तो डॅशबोर्ड मेंटेन करतात. तर तो कसा मेंटेन करतात? आपल्याकडे काय आहे, आपल्याकडं फार आकड्यांची हौस आहे. आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये भारतीय लोक हुशार असतात म्हणतात, पण किती भारतीय मॅथमॅटिक्समध्ये आत्ता किती पुढं आहेत मला माहिती नाही, पण आकडे आपल्याला फार आवडतात. त्यामुळं आणि मग एक वेगळं काहीतरी त्या लोकांना सुद्धा इंटरेस्ट डेव्हलप व्हावा रुटीन मॅटरमध्ये न होता. ॲक्च्युली आपल्याशी बोलताना माझं एक राहिलं त्यावेळेस सांगायचं, मी ही आयडिया ॲडॉप्ट होईल का नाही हे मला भीती वाटत होती की बाबा शेतकऱ्याला सांगितलं बाबा तुझी प्रगती दाखव, तो म्हणणार असं कशाला दाखवायचं, मी नाही दाखवणार, बाकीच्यांना त्रास होईल, बाकीच्यांना ती हे होईल, त्यांची दृष्ट लागेल वगैरे. तर एका शेतकऱ्यांच्याकडं मी गेलेलो होतो. त्यांनी चितळे डेअरीनी मला गवळी होता, तो अनेक शेतकऱ्यांकडनं दूध गोळा करायचा आणि आम्हाला घालायचा. तर त्यांनी चितळे डेअरीनी मला बोनस किती दिला
हे एका वेगळ्या पद्धतीने लिहिलं होतं. त्या बोनसमधनं मी काय घेतलं, मी मोटरसायकल मागच्या वर्षी घेतली, ह्या वर्षी एक मी कार घेतली, मी इतक्या माझ्या शेतकऱ्यांना फ्रीज दिले, मिक्सर दिले, अशा एका बार्टर लेवलनी की जे पूर्वीची आपली पहिल्यापासून संस्कृती आहे, आपण पैशात मोजत नाही, तर बार्टर पद्धतीने त्यांनी तिथं लिहिलेलं होतं. त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं की लोकांना असं काही नाही की एका विशिष्ट पद्धतीने जर आपण सांगितलं तर हे लोक करतील. आणि नो युअर बिझनेस ह्या अंतर्गत आम्ही आमच्या वेटरनरी स्टाफला सांगितलं की तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडे जो असा पार्टिसिपेट करतोय, सेकंड ह्याला जातोय, किरण स्टेजला ट्रेनिंगला जातोय, त्या प्रत्येक शेतकऱ्याकडे असा डॅशबोर्ड पाहिजे की त्याच्याकडे जनावरं किती आहेत, त्या जनावराचं उत्पन्न रोज किती येतं, ॲव्हरेज मागच्या वर्षीचं उत्पन्न काय होतं, पर ॲनिमल मिल्क मला किती मिळते आत्ता आणि मागच्या वर्षी किती मिळते. आज जर हे कम्पॅरेटर्स जर तुमच्याकडे नसतील तर तुमची ग्रोथ तुम्हाला कळणार नाही. आणि तुम्हाला ग्रोथ कळण्यासाठी तुम्हाला सत्य माहिती पाहिजे आणि ते प्राऊडली तुम्हाला डिस्प्ले करायचं करेज पाहिजे, तरच तुम्ही ग्रोथ करू शकता. हे त्यांना आता कळायला लागलं आहे. त्यामुळं मी त्याला कंडिशन ठेवली होती की मी काय म्हटलं शाहरुख खान, सलमान खान किंवा आणखीन कोण नाही की मी गेलो तर तिथं या म्हणतील किंवा फोटो काढतील किंवा मोठा पुढारी पण नाही, पण मी एक गिरीश चितळे, पार्ट ऑफ अ फॅमिली मेंबर, जर तुमच्या गोठ्यावर यावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आता व्हॉट्सॲप आलं आहे, सगळं आलं आहे, तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये जी पाटी लावाल KPI खडून लिहिल्या, ती KPIची पाटी माझ्याकडे पाठवा. ज्या दिवशी तुम्ही पाठवाल त्याच्या 7 दिवसाच्या आत मी येईन असं सांगितल्यानंतर त्यांना तुम्ही KPI असाच शब्द सांगितला. KPI हाच शब्द आहे त्यांना, की पॉईंट इंडिकेटर्स हाच शब्द आहे. आता वेळ किती झाला असं कोण म्हणत नाही, टाइम किती झाला असंच म्हणतं. त्यामुळं KPI इज मच इझियर. त्यामुळं आता KYB KYC हे जो बँकेमुळं माहिती झालेली गोष्टी आहेत. त्यामुळं ती ॲनॉलॉजी ही वापरणं कधीही जास्त सोयीचं आहे. आणि खरोखर मी सांगतो तुम्हाला, 6 महिन्यामध्ये मी 50 व्हिजिट केलेले आहेत आउट ऑफ दिस 200. सो लोकांची ॲडॅप्टेबिलिटी आहे, लोकांना नवीन घेण्याची इच्छाशक्ती आहे. आणि दॅट इज म्हणजे आम्हाला अल्टिमेटली आम्हाला चांगलं दूध मिळणार आहे ही आमची स्वार्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. पण अल्टिमेटली अनलेस अँटिल वी आर इम्प्रूव्हिंग देम आवर वेंडर्स ते शक्य नाही. त्यामुळे क्वालिटी ही टॉप टू बॉटम टू टॉप दोन्ही बाजूनी आहे. आम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने त्याला म्हणतो की काउज टू क्लाउड. आम्ही प्रत्येक टेक्नॉलॉजीचा वापर हा क्लाउड कॉम्प्युटिंग आम्ही जवळजवळ 12 वर्षापूर्वीपासून सुरू केले. आमच्याकडे सर्व्हर्स आहेत, त्याच्यावर इन्फॉर्मेशन सेंट्रलाइज येते. हे 12 वर्षापूर्वी क्लाउड हा शब्द फारसा कोणाला माहिती नव्हता, तेव्हापासून आम्ही ते सुरू केलेलं आहे. आणि ही टेक्नॉलॉजी फार्मर्सला आम्ही त्याला माहिती असतं. आता व्हॉट्सॲपच्या पाठीमग तो मेसेज कसा जातो कुणाला माहिती नाही, पण ते इझिली वापरू शकतात. त्यामुळे इझिनेस ऑफ ॲप्लिकेशन जर आपण करून दिलं तर फार्मर लेवलला ते चांगलं ॲडॅप्ट होतं. 80 साली आम्ही त्यांच्या दुधाची रिसिप्ट कॉम्प्युटराईज देत होतो आणि इंग्लिशमध्ये देत होतो, कारण त्यावेळेस मराठी फॉन्ट वगैरे हा प्रकार नव्हता. त्यामुळं त्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही वगैरे काही नाही. तो एखादा आमच्या सेंटरमनची काही चूक असेल दुधाच्या बाबतीत किंवा किमतीच्या बाबतीत तर तो आणून दाखवायचा की साहेब इथं चुकलं आहे. आणि म्हटलं तुला काय वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पैसे मिळतात तिथं आम्ही नक्की वाचायला शकतो असं त्यांनी त्यामुळं तो त्याला जेवढी माहिती पाहिजे ती नक्की घेतो. त्यामुळे आपल्या कदाचित आता म्हणणं बरोबर नाही, पण आत्तापर्यंतच्या आणि आजही अखेर पॉलिसीत काय फार बदल झाला का नाही मला माहिती नाही, पण सरकारने शेतकऱ्याला कायम गरीब, कायम इलिटरेट ठरवलेलं आहे. आणि त्यांना कधीच पुढं येऊ नये असं वाटतं का काय त्यांना माहिती नाही, पण ते नशिबाने हे म्हटलेले नाहीत की शेतकरी मूर्ख आहे, कारण शेतकऱ्यांनी एवढा हुशार कोणी नाही. आणि जगामध्ये माझं असं म्हणणं आहे की एंटरप्रेन्योरशिपची सुरुवात शेतकऱ्यांनी केली. कारण मुळात तुम्ही ट्रेड ऑफ एखादी गोष्ट केव्हा कराल, इफ दॅट इज सरप्लस जगात केव्हा निर्माण झालं, ज्यावेळेस माणूस शेती करायला लागला. जोपर्यंत तो शिकार करून खात होता त्यावेळेस जेवढी खायला पाहिजे तेवढी शिकार करायचा आणि खायचा उरलेलं फेकून द्यायचा. तो काय शिकार केलेला वाघ किंवा कोल्हा किंवा ससा दुसऱ्याला विकायचा नाही. ज्यावेळेस त्यांनी शेती हा पद्धत सुरू केली त्यावेळेस त्याला मुठभर पेरून पोतभर मिळायला लागलं. त्यावेळेस जे नेट सरप्लस तयार व्हायला लागलं त्याच्यातनं तो ट्रेडिंग करायला सुरुवात करायला, ट्रेडर कम्युनिटी तयार झाली. आणि त्यामुळं फर्स्ट एंटरप्रेन्योर इज अ फार्मर. त्यामुळे त्यालाच जर आपण ह्या सगळ्या एंटरप्रेन्योरशिपमधनं बाहेर ठेवलं
तर चालणार नाही. मी आता एका मोठ्या नामवंत मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मुंबईचे आहे, त्या फॅमिली मॅनेज बिझनेसबद्दलच त्यांना भरपूर काम करायचं आहे. तर त्यांना सांगितलं मी पहिल्यांदा माझ्याकडे जर तुम्हाला काही पाहिजे असेल किंवा द्यायचं असेल तर मी माझे 50,000 फार्मर एंटरप्रेन्योर्स देऊ शकतो. त्यांना तुम्ही घडवायचं काम करणार असाल तर बघा, कारण आम्ही ते करायचा प्रयत्न नक्की करतो. ग्रेट. मी थोडं पुन्हा त्या ग्रोथ डायव्हर्सिफिकेशन त्या ह्याच्याकडे येतो. चितळे ग्रुपला ऑलरेडी 75 वर्ष झालेली आहेत. थोडं टाईमलाईन वाईज जर विचार केला की चितळे मिल्कपासून कसा कसा पुढे येत गेला आणि केव्हा केव्हा कुठल्या वेगळ्या प्रकारची नवी युनिट्स त्यात ॲड होत गेली, तर याच्यामध्ये ते डायव्हर्सिफिकेशन होताना पुन्हा रुटीन आपण डायव्हर्सिफाय होतोय किंवा ग्रोथ होतोय असा अप्रोच, आणि त्याच्याऐवजी केव्हा तरी ही काहीतरी वेगळी ऑर्बिट शिफ्ट आहे असं वाटण्याची वेळ, अशा दोन्हीमध्ये ते ग्रोथ सांगता येईल का? मगाशी जसं मी म्हटलं आकड्यांचा आपल्याला फार वेळ आहे, तसे काही मोठे मोठे शब्द आहेत त्यांचंही आपल्याला भरपूर वेळ असतं. आणि मग तो जसा KPI आहे तसाच ऑर्बिट शिफ्ट आहे किंवा आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे असं म्हणतो. पण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग माझ्यामध्ये कोणच करत नाही, करायची आवश्यकता प्रत्येकाला आहे. पण झाल्यानंतर ते सक्सेस झालं की मी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग केलंय असं नक्की प्रत्येक चालतं. पण माझ्या मते असंच बिझनेस ग्रोथ झालेली जास्त चांगली. नंतर आपण ते ठरवावं की हे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग होतं अँड विच वॉज सक्सेसफुल. जनरली इफ यू टेक द चॅलेंजेस इन दॅट त्या ॲटिट्यूड, तर चॅलेंजेस आर मिनिस्क्युअल, दे बिकम मोर ऑफ अ अपॉर्च्युनिटी दॅन चॅलेंजेस. आणि आमच्याकडे जी स्थित्यंतर होत गेली, पहिल्यांदा आमच्या आजोबांची एक पॅशन होती, त्यांना जनावरं भरपूर आवडायची. म्हणजे नॉट ओन्ली गाई म्हशी, तर ते 4थी पास होते. पण ब्रिटिश कलेक्टरला त्यावेळेस 1930-35 साली ब्रिटिश कलेक्टर साताऱ्याहून आमच्या ते लिमगोवा म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये तो ब्रिटिश कलेक्टर यायचा आणि त्यांच्याबरोबर गप्पा चालायच्या. आणि ते ब्रिटिश कलेक्टरची आणि त्यांची ओळख ह्या ह्याच्यासाठी होती की ते ब्रिटिश कलेक्टरला ते सल्ला द्यायचे कुठला घोडा घ्या. अतिशय घोड्याबद्दल उत्तम ज्ञान आमच्या आजोबांना होतं, जाण होती असं म्हणा. आणि ब्रिटिश कलेक्टर त्यांच्यासाठी 25-30 घोडे दरवर्षी आमच्या आजोबांच्या सांगण्यावरनं घ्यायचे. त्यांच्याकडनं काही गोष्टी त्यांनी शिकल्या. त्यांनी त्या काळी 35 साली वगैरे द्राक्ष लावली होती, त्या काळी त्यांनी डाळिंब लावलेली होती, अगदी छोटी लावली असतील पण ती लावलेली होती. जनावरांचं वेळ होतं त्यामुळं म्हशी पाळलेल्या होत्या, 25-30 जनावरं होती, घरातली जागा कमी पडायला लागली आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला. फूट अँड माऊथसारखा डिसीज होता, त्यावेळेस काही लसी वगैरे नव्हत्या. आणि त्या फूट अँड माऊथमध्ये एक सिंगल वीकमध्ये आमची 40 जनावरं मरून गेली. आणि एवढी मोठी ती जनावरं होती की पूर्वीच्या वाड्यांच्या दरवाज्यातनं सुद्धा ती बाहेर मेल्यानंतर काढता येईना, दरवाजे तोडून काढायला लागले असं आमच्या आजोबा सांगतात. त्याच्यात त्यांना वाईट वाटलं की बाबा हे काहीतरी चुकीचं आहे, म्हणून ती जागा सोडूया, आपण दुसऱ्या कुठल्या तरी जागेत बघूया, या जागेत प्रॉब्लेम आहे असं त्यांना वाटलं की बाबा हे रोग हटत नाही. म्हणून ते कृष्णेच्या काठी फिरत फिरत अगदी कर्नाटकात सुद्धा 100-200 किलोमीटर गेले. आणि आता जे आपण म्हणतो की सर्व्हे केला, प्रोजेक्ट रिपोर्ट केला, माझ्या मते हे सगळं त्यांनी केलं आणि त्या परीने केलं. नाही साहजिक आहे, इन्फॉर्मल लेवलवरती त्याचं झालंच आणि फॉर्मली झालं. त्यांनी अगदी आडाखे बांधले, किती अंतर आहे, मग इथं केलं तर काय होईल. मग त्यावेळेस रस्ते चांगले नव्हते, रेल्वे होती, जरी मीटर गेज असली तरी रेल्वे होती, तर रेल्वेच्या बाजूला आपण राहिलो तर आज ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे, त्यांचं लोण्याचं तरी कॉन्ट्रॅक्ट मिळेल, दूध खपलं नाही तर ते तरी मिळेल, अशा पद्धतीने काम सुरू केलं. त्याच्यानंतर ते जे काम भिलवडीत आल्यानंतर त्यांनी भिलवडी डिझिग्नेट केल्यानंतर, काम सुरू केल्यानंतर त्यांनी सरप्लस मिल्क जे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या त्यांच्या रेल्वेच्या याला बटर किंवा या गोष्टी दिल्यानंतर सरप्लस मिल्क राहायला लागलं. त्याचं काय करायचं म्हणून पुणे तर काय बाजारपेठ एवढी त्यावेळेस नव्हती 40-45 साली, तर मुंबईत पाठवू, कारण मुंबई सगळ्यात मोठी हे आहे सिटी आहे भारतातली. तर ते मुंबईत पाठवण्यासाठी त्यांनी तिथला पार्टनर हुडकला. त्या पार्टनरचे बरेच प्रॉब्लेम्स होते, त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना प्रॉब्लेम वाटायला लागले. तर त्यांनी विचार केला की नाही, हे आपल्या घरातच आपण करायला पाहिजे. म्हणून त्यांच्या मोठ्या मुलाला त्यांनी एका ठिकाणी सोलापूरला नोकरी करत होते, ते भाऊसाहेबचे ते, त्यांना त्यांनी पुण्यात बोलवलं आणि आमचा फॅमिली मॅनेज बिझनेस सेकंड जनरेशन. आणि
आता तुम्ही म्हणाल त्या पार्टनरनी फसवलं आणि आमच्या आजोबा जर गप्प बसले असते तर आम्ही तरी कुठेतरी अशीच नोकरी करत असतो. तुम्ही कदाचित मला इथं बोलवलंही नसतं. पण हा त्यांनी अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट केला आणि हेच आम्ही प्रत्येक स्टेजला करत गेलो. ज्यावेळेस आमचा पुण्यात बिझनेस सुरू झाला त्यावेळेस नुसत्या दुधाचा बिझनेस वाढायला लागला तर नुसता दूध हा एक प्रकारे त्याला रिस्ट्रिक्शन यायला लागली. आता आपण मगाशी म्हटलं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल, त्या पद्धतीने मी न बोलता मी एक प्लेनली गोष्ट सांगितल्याचं सांगतोय. पण यू कॅन कोरिलेट इट. तिथं प्रॉब्लेम वाटायला लागला त्याच्याबरोबर काय करायचं. तर मग आम्ही तिथल्या तिथं उरलेला दुधाचा खवा बासुंदी करायला लागलो. मग आम्ही मिठाईवाले झालो आणि मग मिठाईवाले झाल्यानंतर दुकानं हुडकायला लागलो. आत्ता जे जय हिंद पुण्यात आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही दुकान सुरू केलं. त्याच्यानंतर आत्ताच्या बाजार रोडच्या दुकानापाशी आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर पलीकडंच लक्ष्मी रोड आहे, व्यापारी पेठ आहे की जिथे 50 ते 60% गुजराती मारवाडी लोक धंदा करतात. ते जास्त पैसेवाले आहेत, त्यांचा ओघ डेफिनेटली आपल्याकडे जास्त आहे. तर तिथे त्यांच्या डिमांड जास्त असायची. त्यामुळे मिठाईचा महाराष्ट्रीयन प्रकार, महाराष्ट्रात मुळात मिठाई ही असा प्रकार फार नसायचा. तर जेवढंच गोडधोड खाणे हा प्रकार होता आणि तेवढा सणासुदीलाच. पण गुजराती लोक मारवाडी लोक ओकेजन हुडकून गोडधोड खातात. आता सगळेच खातात पण त्यामुळं त्याची सर्वायवल जास्त आहे. तर ती आम्हाला गरज वाटायला लागली आणि त्याच्यातून मिठाईचे इतर पदार्थ, नमकीनचे इतर पदार्थ सुरू झाले. दुधासाठी प्रोडक्टिव्ह ॲनिमल पाहिजे. हे ॲनिमल चालणार नाही आपलं महाराष्ट्रातली पंढरपुरी असतील किंवा इतर देशी जनावरं. म्हणून आम्ही शोध घ्यायला लागलो. दुष्काळी परिस्थितीत काय करायला पाहिजे असं 70-72 साली आम्ही बघायला लागलो. त्यावेळी आमचे भाऊसाहेब असतील, राजाभाऊ असतील, विलवडीचे नानासाहेब असतील, ते भारतभर फिरले. त्यावेळेस त्यांना मुरा म्हशी सापडल्या, जाफराबादी सापडल्या की ह्या इकडं आणता येतील. त्यावेळेस 4-4 हजार रुपयाची म्हैस ही लोकांना मर्सिडीज गाडी घेतल्यासारखी वाटत होती. त्यामुळे शेतकरी तो कशी घेणार. तर आम्ही त्याला 25% सबसिडी देत होतो आणि त्याच्या गळ्यात बांधल्यासारखी बांधत होतो आणि ती जनावरं ते प्रमोट करायचा प्रयत्न केला. ज्यांच्याकडे शेती होती त्यांनी ते सहजासहजी स्वीकारलं नाही. पण शेती नसलेले जे लेबर्स होते गावात त्या लोकांनी मात्र त्या म्हशी स्वीकारल्या कारण त्यांना त्याच्यात कॅश क्रॉप दिसलं. कुणाला कशात ऑपॉर्च्युनिटी दिसू शकेल असं सांगता येत नाही. ते शेतकरी आमच्याशी भांडायला लागले की बाबा हे सगळे चोर आहेत, आमच्या बांधावर येऊन आमच्या शेतातली चोरी करून जातील सगळं खायला घालायला. पण परिस्थिती अशी झाली की ती लोक त्यांना विकत वैरण मागायला लागले. त्यावेळेस बाकीच्या शेती असलेल्या लोकल लोकांना प्रकाश पडला की नाही ह्याच्यात काहीतरी जास्त पैसे मिळत आहेत. त्यामुळे तेही त्याच्यावर अडॉप्ट झाली. अशी ट्रान्झॅक्शन्स होत राहिली. ज्यावेळेस ते सगळं झालं 80-82 साली, 80च्या साली परिस्थिती अशी होती की सगळं नॅशनलायझेशन आणि ज्या बँकासुद्धा जिथं सुटल्या नाहीत, इन्शुरन्सेस सुटले नाहीत, एअर इंडिया जिथं सुटली नाही, तिथे शेतकऱ्यासाठी डायरेक्ट संबंध असलेला दुधासारखा किंवा साखरेसारखा धंदा कुठला सुटणं अवघड होतं. त्यामुळे 78 ते 80 साली आमच्या सगळ्या जनरेशनला डायलेमा होता की दुधाचा धंदा वाढवायचा का नाही. कारण जर ह्याचं दुधाचं नॅशनलायझेशन झालं तर आपण काय कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये काम करणार नाही किंवा नॅशनलाइज डेअरीमध्ये कोणाचा तरी MD म्हणून नोकर म्हणून काम करणार नाही. तर दुसरी कुठली तरी धंदे बघायला पाहिजेत. म्हणून आमचं लिटरली आमचं थांबलं ग्रोथ. आम्ही 5-6 वर्ष पुढे ढकलली की ग्रोथच नको करायला, आहे तिथं थांबूया, काय होतं बघूया आणि मग जाऊया. फॉर्च्युनेटली 5-6 वर्षानंतर 7 वर्षानंतर भलंच लिबरलायझेशन झालं आणि त्या इन द मीन टाईममध्ये कुठेही नॅशनलायझेशन दुधापर्यंत आलं नाही. आणि कॉपरेटिव्हला जरी बेनिफिट असले तरी प्रायव्हेट जे आधीपासून अस्तित्वात होते त्याच्यावर कोणी हात लावला नाही. त्यामुळं आम्ही वाढत गेलो. अदरवाईज आम्हाला दुधाचा धंदा चालू ठेवणं अवघड झालं असतं. पण ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आम्ही ट्रीट करत गेलो. आम्ही कॉन्सन्ट्रेट मोर ऑन मिठाई आणि या प्रॉडक्टवर केली, ते वाढवत गेलो. मग बाकरवडीचा जन्मही त्याच्यातनंच झाला. ऑडियन्समधनं जर काही प्रश्न असतील तर फक्त पुढं पाठवून द्या. तोपर्यंत मी एक पुढचा प्रश्न सर तुम्हाला विचारतो की कस्टमरचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे खरं. कारण का अगदी म्युन्सिपालिटीत फोन येतो आणि चौकातला CCTV चालू आहे का आणि असेल तर चितळ्यांचं दुकान उघडं आहे का असेल तर सांगा. इतपत सगळे जोक आपल्याला ऐकायला मिळतात. पण ह्या दुधाचा व्यवसाय तुमचा आणि मिठाईचा ह्याच्यामध्ये शेल्फ लाईफ कमी असतं प्रॉडक्टचं. कस्टमरचं खूप प्रेम असलं आणि तुम्ही क्वालिटीवरती खूप लक्ष देत जरी असला तरी कधीतरी कस्टमर डिसॅटिस्फॅक्शनच्या काही केसेस घडतात का आणि त्या तुम्ही कशा हँडल करता. जोपर्यंत तुमचा एक धंदा ठराविक लेवलपर्यंत लिमिटेड असतो एका छोट्या दुकानात
सुद्धा हे प्रॉब्लेम येतात, नाही असं नाही. आणि जसं तुम्ही ग्रो व्हाल तर त्याची सुद्धा मॅग्निट्यूड वाढते. पर्सेंटेजमध्ये 0.01 0.2 वगैरे जरी असलं तरीसुद्धा जर व्हॉल्यूममध्ये बघितलं तर इज अ बिग. आणि कस्टमरची डेफिनेटली ही जी तक्रार आहे, आमच्या नशिबाने अजूनपर्यंत तरी कस्टमरची ही तक्रार ही एखाद्या घरामध्ये असं म्हणायला नको की आपण बायकोला कधी असं म्हणत नाही की तुझं जेवण चांगलं झालं आहे, पण मीठ कमी जास्त झालं की मीठ कमी झालं किंवा जास्त झालं हे नक्की सांगतो. पण त्याच्यामध्ये त्या बायकोवर आपला असलेलं प्रेमच दाखवतो. हे त्याला जरी समजत नसलं तरी आपल्याला आपला प्रयत्न तोच असतो. आमचा फॉर्च्युनेटली कस्टमर हा ह्या ऑडिट फॉर्ममध्ये आहे आणि होता. मी त्यांचे धन्यवाद ह्याच्यासाठी देतो की ही आपुलकी दाखवून त्यांनी आमच्याकडे ह्या डिमांड केल्या. म्हणजे त्यांना त्यांच्या ठरलेल्या टेस्टपेक्षा जरापेक्षाही कमी किंवा जास्त खपत नाही असाच कस्टमर आम्हाला मिळाल्यामुळं, कन्झ्युमर मिळाल्यामुळे आमची ही ग्रोथ झाली. तरी मला कोणी विचारलं की हू इज युअर कॉम्पिटिटर, तुम्हाला कॉम्पिटिशन कोणाची आहे, तर त्याचं अपेक्षित उत्तरं जी असतात ते मी कधीच देत नाही. कारण मी असं समजतो की माझी कॉम्पिटिशन ही म्हणजे चितळे ह्या प्रॉडक्टची कॉम्पिटिशन ही कुठल्या तरी दुसऱ्या प्रॉडक्टशी किंवा कंपनीशी किंवा ब्रँडशी नसून ते जे प्रॉडक्ट खाणारा कन्झ्युमर आहे त्या कन्झ्युमरच्या ॲस्पिरेशन्सशी आहे किंवा त्याच्या ज्या रिक्वायरमेंटशी आहे त्याच्याशी आहे. त्यामुळं ती मी फुलफिल करतोय. तर आय एम कॉम्पिटंट अँड कॉम्पिटिटिव्ह. त्यामुळं मी कन्झ्युमरचा आम्ही फोकस असतो. आम्ही एक कॉल सेंटर आम्ही सुरू केलेला आहे. कस्टमर केअरचा आता तर कंपल्सरी झाला नंबर. ज्यावेळेस कस्टमर केअर नंबर हा व्हॉलेंटरी तुम्ही पॅकेजिंगवर घाला असं सांगितलं त्यावेळेस बऱ्याच लोकांनी आठ्या व्यक्त केला. आमचे फोन नंबर केल्यानंतर रात्री 12 वाजता सुद्धा दरवाजा फोन करतील आणि आम्हाला उठवतील. आणि बऱ्याच लोकांनी ते नाकारायचा प्रयत्न केला. पण आम्ही ज्या दिवशी त्यांनी व्हॉलेंटरी म्हणून सरकारने डिक्लेअर केलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही तो नंबर टाकला. कस्टमरचं जर डिससॅटिस्फॅक्शन आपल्याला लवकरात लवकर जर आपल्याला कळलं तर आपण जास्तीत जास्त तो प्रॉब्लेम एस्केलेट व्हायच्या अगोदर त्याच्यावर आपण उपाययोजना करू शकतो असं आम्हाला वाटतं. त्यामुळं कस्टमरच्या डिससॅटिस्फॅक्शन आर ऑलवेज वेलकम. कारण त्याच्यामुळं आम्हाला उरलेला ना सॅटिस्फॅक्शन ठेवायला कंटिन्युटी राहते. एक आलेला प्रश्न, महाराष्ट्रामध्ये आता अमूलला दूध संकलनाची परवानगी दिलेली आहे, तर या घटनेला तुम्ही संधी किंवा आव्हान म्हणून कसं बघता आणि त्याचा तुम्ही कुठल्या पद्धतीनं त्याला कन्फ्रंट कराल? महाराष्ट्रामध्ये अमूलला परवानगी दिलेली आहे हे खोटं आहे. म्हणजे आत्ता दिलेली आहे किंवा नंतर दिलेली आहे, 5 वर्षापूर्वी दिली आहे का 3 वर्षापूर्वी दिली आहे का यावर्षी दिली आहे असा प्रश्न नाही. आज अमूलनी हा विचार केलेला आहे की आपण आज महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाने ब्रँडने प्रॉडक्ट विकत घेऊ, दूध विकत घेऊ. अमूल 10 वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रात दूध घेते आणि हा जो 80चा काळ सांगतोय त्यावेळेस ते आपल्याला फायद्याचं पण होतं आणि तोटाचं पण होतं. मिल्क तुम्ही कुठनं घ्याल किंवा कुठं विकाल ह्याच्यावर झोनबंदी, जशी ऊसाच्या आता कोल्हापूरची बरीच लोक आहेत त्यांना झोनबंदी हा शब्द माहिती आहे, जरी त्यांच्याकडे ऊस असला नसला तरी पेपरमध्ये कायम असतो तो विषय. पण हा झोनबंदी हा दुधामध्ये पण विषय होता. त्यामुळं एखाद्याला जर एखादा जिल्हा नेमून दिला असेल तर त्या जिल्ह्याच्या बाहेर जाऊन तुम्ही दूध घेऊ शकत नव्हता. आम्हाला प्रॉब्लेम नव्हता कारण हा कायदा हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी नव्हता. ज्या दिवसापासून ती परवानगी झालेली आहे त्या दिवसापासून पुढं होतं. आणि आमची डेअरी ही 1939 सालापासून लायसन्स असल्यामुळे आम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये सुद्धा दूध घ्यायला परवानगी होती. हा कायदा MMPOचा हा झोनबंदी सहित 95-96पर्यंत होता. त्यामुळं अमूल काय महाराष्ट्रातली इवन गोकुळ कोल्हापुरातली गोकुळसुद्धा साताऱ्यामध्ये जाऊन दूध घेऊ शकत नव्हती. अशी 95 सालापर्यंत परिस्थिती होती. 95 नंतर त्या कायद्यामध्ये बदल आला आणि मल्टीस्टेट लायसन्स, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह असा प्रकार सुरू झाला आणि अमूल वॉज वन ऑफ द फर्स्ट हू गॉट द लायसन्स. आणि त्या अमूल किंवा मदर डेअरी फ्रॉम दिल्ली वेअर द फर्स्ट हू गॉट द लायसन्स ऑफ मल्टीनॅशनल कोऑपरेटिव्ह. त्यामुळे ते संपूर्ण भारतामध्ये कुठेही जाऊन दूध घेऊ शकत होते. हे 97 सालापासून होतं. आज महाराष्ट्रामधल्या आमच्या कोऑपरेटिव्ह वीक झाल्या, महाराष्ट्रातल्या आमच्या गव्हर्नमेंट डेअरीज वीक झाल्या, त्यामुळे अमूलला त्यांचं दूध घेता येतं एवढाच फक्त प्रश्न आहे.
एक असा प्रश्न आहे, व्हेअर डू यू सी युअर प्रोसेस्ड फूड मार्केट्स ग्रो विथ द ॲडव्हेंट ऑफ ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, पॉलिटिकली ड्रिव्हन बिझनेसेस, पतंजली टाईप, रॉ मटेरियल कन्स्ट्रेंट्स काय आहेत का त्याला? नाही व्हेअर डू यू सी युअर प्रोसेस्ड फूड मार्केट्स हां ऑनलाईन प्लॅटफॉर्म, असा एक त्यांनी विचारलेलं आहे. एक्सपान्शन हां, एक्सपान्शन पॉईंट ऑफ व्ह्यूनं, किंवा पतंजलीसारखे काही. नाही, देर आर सो मेनी अदर वेज. पतंजली असं जर तुम्ही म्हटलात किंवा त्या पद्धतीचं म्हटलात तर त्याला एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक ठराविक सेगमेंटमध्ये तुम्हाला बंद करून ठेवलेला आहे. त्या बियॉन्ड दॅट सेगमेंट तुम्हाला बिस्किटचं हेमामालिनीने जाहिरात केली म्हणून ते बिस्किट खाल्लं जाईल असं नाही. लोकांना ते आवडलं पाहिजे, कारण त्याचा आरोग्यदायी उपयोग आहे म्हणून बिस्किट लोक किती खातील मला माहिती नाही, कारण अशी आरोग्यदायी बिस्किटं ब्रिटनीने पण काढलेली आहेत. त्यामुळं काही एक ठराविक लिमिटपर्यंत त्याचा उपयोग नक्की होईल आणि तो त्यांनी भरपूर चांगला करून घेतलेला. म्हणजे नो डाऊट एक ब्रँडिंग कमीत कमी वेळामध्ये कसं करावं हे कदाचित रामदेव बाबांकडं नक्की शिकावं. लोकांच्या पैशाने त्यांनी ब्रँडिंग केलं, आपल्या पैशाने. हे मी चांगल्या अर्थाने बोलतो, मी निगेटिव्ह अर्थाने बोलत नाही. आणि लोकांना आरोग्य देऊन केलं आहे, मग त्याच्यात वाईट वाटायचं करणारं काय कारण नाही. पण त्याच्याचबरोबर ऑनलाईन हा एक फार मोठा आणि वेग प्लॅटफॉर्म आहे. ऑनलाईन कॅन बी ॲप्लिकेशन, जस्ट यू कॅन ऑर्डर द आयटम अँड गेट इट डिलिवर्ड. ऑनलाईन इज कम्प्लीट ए सेगमेंटेशन आणि त्याचं प्रॉडक्ट वेगळं करून तुम्ही करू शकता. सो ऑनलाईन इज नॉट ए स्मॉल काइंड ऑफ थिंग. पण आम्ही ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहोत. आम्ही पुण्यामध्ये ते सुरू करणार आहोत आणि आम्ही ऑनलाईनमध्ये पुण्यातल्या लोकांना टू स्टार्ट विथ ऑर्डर बुकिंग करता येईल. लाईनमध्ये न उभा राहता अगोदरच पैसे देऊन त्यांचं पॅकेज तयार असेल ऑन द काउंटर, जसं टेक अवे पॅकेज असतं त्या पद्धतीने. अशा पद्धतीने काही पुढच्या 7-8 महिन्यामध्ये आम्ही आमच्या 2 दुकानं पुण्यातली प्लस आमची 17 फ्रँचाईज पुण्यात आहेत अक्रॉस पुणे सिटी, त्याच्यामध्ये हा एक्सपेरिमेंट आम्ही एक बाय दिवाळी आम्ही तो करणार आहे. आणि कदाचित त्या पद्धतीने जर झालं तर वेगळ्या पद्धतीने जाऊ. अर्थात त्या मार्केट सेगमेंटला जर आम्हाला गती मिळते असं वाटलं तर आमची कदाचित प्रॉडक्ट डेव्हलपमेंट विल बी मोर ऑन फोकस्ड ऑन दोज लाईन्स आणि इट कॅन बी अ गेम चेंजर. सो ऑनलाईन हा, पण तरीसुद्धा त्या ऑनलाईन करणाऱ्या ॲप्लिकेशन कंपन्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही भारतीय लोक, त्यांनी फ्लिपकार्टचं उदाहरण दिलं, त्यांनी ॲमेझॉनचं उदाहरण दिलं, की अजूनही भारतीय लोक कॅश ऑन डिलिव्हरीला जास्त प्रिफर करतात. म्हणजे ऑनलाईन मागवतात पण घरी आल्यानंतर पैसे देतात. त्यामुळे ऑनलाईन हा, म्हणून त्या अर्थाने तो वेग आहे. ठीक आहे, फूडच्या बाबतीत मी म्हणत नाही की त्यांनी अगोदर पैसे द्यावेत, त्यांनी कॅश ऑन डिलिव्हरी दिली तरी चालणार आहे, पण देर आर लिमिटेशन्स देन फॉर ऑनलाईन, बिईंग ऑनलाईन. पण क्रेडिट कार्ड आणि अगोदर बँक अकाउंटमधनं पैसे देणे ही 15 ते 20% जास्त नाही. इवन इन द प्रॉडक्ट लाईक फ्लिपकार्ट वर सेलिंग मच हायर, म्हणजे झिरो रिस्क प्रॉडक्ट्स. तर असं लोकांचं आहे. त्यामुळं हे इव्हॉल्व जसं होईल तसं त्याचे बेनिफिट घेतले जातील. आम्ही पहिल्यांदा फक्त दुकानातच होतो. काही लोक म्हणायची की आमची कुठेही शाखा नाही, हे प्राऊडली पुणेकर म्हणतात, पण आता कुठलाही पुणेकर असं म्हणत नाही. त्यामुळं आम्हीही म्हणत नाही, पुणेकरही म्हणत नाही. त्यामुळं मग अशी कोणतरी म्हटलं पुणेकर बदलत आहेत, तर ते पुणेकर बदलत आहेत आणि आम्ही बदलतोय, पुणेकरही बदलत आहेत, पुणेकर बदलत आहे, आम्ही बदलतोय. त्यामुळं आता एक्सपान्शन होतं आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होतं आहे आणि वी विल डेफिनेटली कॅप्चर द अपॉर्च्युनिटीज. एक वेगळ्या पद्धतीचा आम्ही प्लॅटफॉर्म करायचा प्रयत्न करतो, ते आता मी बोलत नाही, पण इट विल बी सॉर्ट ऑफ ATM काइंड ऑफ थिंग. सो तुम्हाला जे वेंडिंग मशीन्स असतात त्या प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा आम्ही जायचा विचार चाललेला आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा गोष्टी इथनं पुढे होत राहतील. तसे प्रश्न अजून बरे झालेत, पण वेळ ऑलरेडी आपण क्रॉस केलेली आहे. तर मी गिरीश चितळे सरांचं आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी मी साईदास यांच्याकडे हँडओव्हर करतो. ओके, थँक्यू सर. मी पण आज एवढा मोठा प्लॅटफॉर्म, मलाही पहिल्यांदा मी पण म्हटलं होतं कुलकर्णी सरांना की एवढे मोठे दिग्गज आहेत, मेनन साहेब आहेत, गद्रे साहेब आहेत, त्यांच्यापुढे मी बोलायचं. तर पण हा प्लॅटफॉर्म एक मला चांगला तुम्ही दिलात. उत्सुकता असते. मी पण एक लार्जर दॅन लाईफ ब्रँड बरोबर आहे.
तिसऱ्या जनरेशनमधला आहे, चौथी जनरेशन आमची कामाला सुरुवात झालेली आहे. तर आम्हाला एक पिअर प्रेशर असतं बिझनेस कॅरी ऑन करायचं. तर बरं वाटतं की रेकग्निशन आहे, ते कसं आहे, कुठल्या पद्धतीने आहे, इंटरॅक्शन करायला आम्हाला संधी मिळते. तर ही एक चांगली संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलीत, त्याच्याबद्दल धन्यवाद. पारिक सरांना खास धन्यवाद. मला गार वाटायला लागलं होतं, मी म्हटलं 5 मिनटं असतील तर मी पटकन जॅकेट आणलेलं आहे ते घेऊन येतो. मी कोणाचा हे करण्यासाठी जॅकेट घातलेलं नाही, मला गार वाटते म्हणून घातलं. तर त्यांनी स्वतः जाऊन माझी बॅग घेऊन आले. त्यामुळे सॉरी मी तुम्हाला कामाला लावलं, पण धन्यवाद की तुम्ही स्वतः हे केलं. आणि विश यू ऑल द बेस्ट TLCच्या सर्व मेंबर्सना, की उत्तरोत्तर तुमची प्रगती व्हावी आणि अशातनंच मोठे प्रोफेशनल बिझनेसेस आपल्याला आणखीन 10 वर्षात बघायला मिळावेत. हजारो कोटींचं टर्नओव्हर असणारे. आणि विश यू हॅपी न्यू इयर अँड हॅपी मकर संक्रांत. थँक्यू.